प्रभाग क्रमांक 3 मधील लेणकी नाल्यामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेलं। प्रभाग क्रमांक 3 मधील घोंगडे वस्ती कपाळे शेताच्या बाजूला लेणकी नाल्यामध्ये असलेल्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी लेणकी नाल्यामध्ये वाहून जात आहे। याबाबत प्रशासनाला कळवून देखील कारवाई होत नाही। सातत्यानं अशा प्रकारे पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडत आहेत। स्वच्छ पाणी नाल्यात जात आहे। यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत असून पाणी पुरवठा देखील विस्कळीत होत आहे। यावर तोडगा न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा बिपिन पाटील यांनी दिलाय। भवानीपेठ घोंगडे वस्ती प्रभाग क्रमांक 3 या भागेत आपलं लेणकी नाल्या इथं आता आपल्या इथले नागरिक लोक सांगितल्यानंतर इथं पाहणी करण्यात आल्यानंतर कळालं की लेणकी नाल्यामध्ये पिण्याचं पाईपलाईनचं पाणी मोठ्या प्रमाणात वाहून चाललेलं आहे। त्या लेणकी नाल्याच्या मधोमध्ये पिण्याचं पाईपलाईनचं पाणी फुटल्यामुळं लाखो लिटरने मोठ्या प्रमाणात MLD पाणी वाहून चाललेलं आहे। इथं एकतर आपल्या भागात कमी प्रमाणात सोलापूर शहरात भागातच नाही तर सोलापूर शहरामध्ये 2-3 दिवसाआड पाणी होतं आधी, आता 4-5 दिवसाआड करण्यात आलेलं आहे। येता येता पाण्याचं प्रमाण म्हणजे दिवसेंदिवस एक दिवस वाढ करण्यात येत आहे। एकीकडे सोलापुरात पाणी नाही असं म्हणत आहेत आणि दुसरीकडे प्रशासनाचं लक्ष नाही, महापालिकेचं लक्ष नाही, इथले लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही, असं लाखो लिटर MLD पाणी मोठ्या प्रमाणात या लेणकी नाल्यामध्ये वाहून चाललेलं